नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण साडीतल्या ब्लाऊजवर साडीतल्या पीसवर आपण ब्लाऊज कटिंग करणार. हा आहे साडीतला ब्लाऊज पीस आणि हे आहे अस्तर. आपण अस्तर याच्यामध्ये 1 मीटर घेतले, कारण 9.5 ते 10 इंचाची बाही आहे आणि उंची पण व्यवस्थित आहे, म्हणजे जास्त कमी नाही आणि जास्त पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण 37 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज हा कट करतोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर आपलं फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग. हे दोन्ही चॅनलवर आपण सेम व्हिडिओ टाकतो आणि दोन्हींचा टाईम एकच आहे. तर दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा आणि जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या कामाची पद्धत तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू. उंची आपल्याला 15 इंचाची घ्यायची. शिवून ब्लाऊज 14 इंचाचा होऊन जाईल आणि ज्यावेळेस उंची व्यवस्थित जर असेल तर एकदम ब्लाऊज पण छान दिसून येतो. 37 चेस्ट आहे, तर आपण शोल्डर घ्यायचे 5.5 इंच. शोल्डर पण आपण 5.5च घेतले. शोल्डर 5.5 किंवा 5.25 जरी घेतलं तरी चालते, पण ह्या कस्टमरला 5.5चं शोल्डर एकदम परफेक्ट बसते, कारण याच्या अगोदर पण मी त्यांचे ब्लाऊज शिवलेले. तर 37 चेस्ट आहे, तर आपण त्याचा चौथा भाग काढायचा आहे. 37चा चौथा भाग जो काही येईल त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच लुजिंगसाठी मिक्स करायचं आहे. तर 37चा चौथा भाग आला आहे 9.25 इंच. 9.25वर आपण एक मार्किंग केली आणि शिलाई मार्जिन आपण 2 इंच दिली. तुम्ही 1.5 द्या किंवा 2 द्या, काही हरकत नाही. 1.5-2 जसं तुम्हाला कपडा पुरतो त्यानुसार, बरोबर. आता 1.5 इंच, अर्धा इंच थोडंसं पाठीमागं आलं आहे. मी हर एक ब्लाऊजला ही पद्धत वापरते, म्हणजे जे पाठीमागून अजिबात फुगा वगैरे येत नाही. मधून आपण एक लाईन घेतली, 1.5 इंचावर एक मार्किंग केली आणि 1 इंचावर एक मार्किंग केले, बरोबर. आता हे जे माप आले किंवा मग असं जरी याचं निम्मं केलं तरी चालतंय, म्हणजे आपल्याला आकार द्यायला कोणाकोणाला लक्षात येत नाही का आकार हा असा इथपासून द्यावा का इथपासून द्यावा. तर हे जे निम्मं आले याच्या एवढं जरी दिलं तरी चालतंय. जसं की पाहू शकतात, कमी वेळामध्ये सुंदर पद्धतीने याला आकार येऊन जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, 31 साईज कंबर आहे, तर 31चा आपल्याला तो पण चौथाच भाग करायचा. दुसऱ्या भागाला 15.5 इंच आणि चौथ्या भागाला जवळजवळ एक लाईन सोडून 8 इंच. तर आपण तेवढंच घेऊ. त्याच्यामध्ये 1 इंच आपला टक्ससाठी गेला, 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन गेले. पाहू शकतात. आणि तुम्ही गळा 2.25, 2, 2.5चा हा घेऊ शकतात. तर मी इथं 2.25चा गळा घेतला आहे. असं माप किती बसतं मग? 3 इंच. तर अर्धा इंच इकडून जाते, अर्धा इंच इकडून जाते, म्हणजे खाली 2च इंच. समजा एवढं जर गेलं 2.5 इंच राहून जाते, कारण शिवण्यासाठी काय एवढा कपडा अर्धा इंच बरोबर मुडपतं असं काय नाही. तर कोणाला जरी पट्टी छोटी लागत असेल तर तुम्ही 2.5 पावणे 3 इंचाचा जरी माप घेतला तरी चालते. आता मी 2.25 वरती घेतला. कस्टमरचा गळा डिझाईनचा आहे, तर मग मी आत्ताच गळा देत नाही, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकतात जो तुम्हाला लागतो. आता मी याची कटिंग करते. तुम्हाला झाल्याच्या नंतर हा ब्लाऊज शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेल. आता हेच अस्तर आपण पलटी करायचं आहे आणि नंतर आपल्याला, आता मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दाखवले प्रिन्सेसमध्ये, पण याची पद्धत वेगळी आहे, याची पण फिटिंग छान आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने जरी कटिंग केले तरी चालते. 1 इंचावर आपण लाईन घेतली, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता आपण ह्या लाईनपासून पुढं टाकायचं आहे.
जसं आहे तसं आपण ह्याला घेतलंय. आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच एवढं अंतर आतमधून घ्यायचं आहे कपडा. बघू शकतात, हा याचा बाहेरचा भाग आणि हा आतमधला. आता याच्यामध्ये आपण गळा कितीचा घेतलेला, 2.25 इंचाचा. फ्रंट गळा तुम्ही लगेच कट करू शकतात. फ्रंट गळा आपल्याला 7 इंचावर घ्यायचा आहे. वरती 2.25 घेतले तर खाली आपण 2.25 जरी घेतलं तरी चालते. हे अंतर आपण का जास्त घेतलं पाहिजे, का आपल्याला जर गोल गळा लागतोय तर त्याच्यासाठी आपण थोडंसं खालच्या साईडला माप जास्त घ्यायचं, म्हणजे आपला हा गोल गळा एकदम परफेक्ट असा येऊन जातो. आता आपण काय करणार, वरून आपल्याला शोल्डरपासून 10.5 वर एक मार्किंग करायची. 37 चेस्ट आहे, आपण 3.5 इंचावर एक मार्किंग करायची. बघू शकतात, 3.5 वर एक मार्किंग केली. तेच मार्किंग आपण हे 10.5ची जी लाईन आहे तिथपर्यंत आपण टच करून घेतली, बरोबर. आता चेस्टनुसार आपण टक्स घेतला जातो. 37 चेस्ट आहे तर आपण 2.5 इंचाचा जरी टक्स घेतला तरी चालते. 1-1.5 इंच आपण फिटिंगच्या बाजूने घेतले आणि 1 इंच आपण इकडच्या बाजूने घेतले. आता बघू शकता, हे जे 1 इंच आहे ते आपण हे 1 इंच वाढवण्यासाठी हे 1 इंच जास्त घेतलं. समजा तुम्हाला इकडून जर 1.5 इंच घ्यायचे आणि इकडच्या बाजूने पण 1.5 इंच घ्यायचे तर तुम्हाला हे जे माप आहे 1 न घेता 1.5 इंचावर घ्यायचे आणि हे माप पण 1.5 इंचाचं घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जो भाग आहे आपल्याला असा टक्स त्याचा देऊन घ्यायचा आहे आणि नंतर याला अशा पद्धतीने याला टक्स जोडून घ्यायचं आहे, बरोबर. आता आपण हे जे 1.5 इंच घेतले ते आपण इकडच्या बाजूने 1.5 इंच आणि तीच लाईन आपल्याला सरळवरती जोडून घ्यायची आहे. किती सोप्या पद्धतीने आहे. आता आपल्याला काय करणार, आपण 1 इंच आपल्याला कंपल्सरी जास्त घ्यायचं आहे. मग हे एवढं जरी घेतलं याच्या लाईनसाठी तरी चालते, म्हणजे आपल्याला हा पॉईंट इथं जोडायचा आहे, हा इथं जोडायचा आहे, बरोबर. हे तिन्ही पॉईंट. मग आता आपण तिरकं अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचं आहे. बघू शकतात, मधल्या याचं आपल्याला काही करायचं नाही. हे जे 2 कडेचे आहेत याच्याशी आपल्याला काम करायचं आहे. आता आपण याची बाहेरून आपल्याला कटिंग करायची. सगळ्यात अगोदर आपला अजून एक पॉईंट राहिला का, आपल्याला गळ्यापर्यंत हा तिरका माप जोडून घेणार. तर पाहू शकता, अगोदर आपण पूर्ण बाहेरची बाजू कटिंग करू, मग आतमधली बाजू आपण कटिंग करू. आणि सेम जसं आपण याच्यावर कटिंग केले तेच आपल्याला ब्लाऊज पिसावर ठेवून कटिंग करायची. कटिंग काहीच अवघड नाही. सगळ्यात मेन म्हणजे आपली अस्तरवरची कटिंग परफेक्ट कटिंग असते. हे झालेत आपले ब्लाऊजची कटिंग. खूप सुंदर हा ब्लाऊज फिटिंगला बसतोय. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. कोणती पण साईज असली ना, अशा पद्धतीने जर कटिंग केली तर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो. आता मी उरलेल्या याच्यामध्ये आपली जर बाही ॲडजस्ट झाली तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याला वेगळ्या कपड्यावर कटिंग करावं लागेल. तर मी अगोदर माप घेऊन बघते. बाही बसून जाते तर मग मी याच्यामध्येच आपण आता याची कटिंग करू. तर कधी पण आपण बाही कटिंग करताना आपल्याला तिरकं माप घ्यायचं आहे. मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 8 इंचावर आपल्याला घडी लागते. आता याचे घडी मी डायरेक्ट घेते, याला काही जॉईंट देणार नाही, कारण मी फिटिंगमध्ये ॲडजस्ट करेन. का जे मी मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये मी जास्त घेईन, म्हणजे एकदम व्यवस्थित त्याची कटिंग होऊन जाईल. तरी पण मी 8 तुम्हाला समजण्यासाठी 8 इंचावर एक मार्किंग केली, म्हणजे 8ची घडी तर बरोबर झाली. आता ही लाईन पण सरळ आहे. आपल्याला 9.5 इंचाची बाही तयार लागते. 9.5 इंचाची बाही तयार लागते, तर आपण 10 इंचावर एक मार्किंग करायची.
आणि हे 3 इंचावर आपल्याला माप घ्यायचं आहे. नंतर अशा पद्धतीने मी याची कटिंग करते. आता मला समोरच्या बाजूने जॉईंट नाही द्यायचं, मला मेन फॅब्रिकवर मी करून घेईन, थोडंसं वाढवून घेईन आणि त्याच्यानंतर मग खालच्या साईडचा जो आकार आहे तो मी नंतर देऊन घेईन. म्हणजे दंडघेर आहे आणि दंडघेराच्या नंतर आपल्याला 2 इंच जे एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे ते मी नंतर कट करेन. तर अशा पद्धतीने ही बाही कटिंग झाली आणि ब्लाऊज कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब